कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हाय चल चल अगं चल। अगं मला हे पटलेलंच नाहीये। अगं एरवी गेलो नसतो आपण, पण आता आपल्याकडे पर्याय नाहीये। अगं पण आपण आपलंच घर का सोडून जायचं आई? आता हे घर आपलं राहणार नाहीये, त्यामुळे आपल्याला इथून जावं लागणार आहे। चल ऍक्च्युली माझ्या माहेरी चाललोय आधी, काळजी घे। दादा दादा प्लीज जाऊ नकोस दादा, खूप गरज आहे रे मला तुझी। लहानपणापासून चांगलं वाईट आपण सगळे एकत्र बघितले, तर नेहमी म्हणत आलो की जरा जरा मोठा विचार करायचा, पण मीच या लहान लहान गोष्टी कशा काय विसर एवढी मोठी चूक करून बसलो। दादा मी आत्ताही म्हणतो की हे सगळं ठीक करीन यार, पण तूच नसला तर मी दादा प्लीज प्लीज दादा, खूप मोठी चूक झाली आहे माझ्याकडून। मला तुझं तेव्हाच ऐकायला होतं, एक घर गाण नको ठेवायला होतं। प्लीज प्लीज माफ कर ना मला। वहिनी अदिती वहिनी तुम्ही प्लीज मला माफ करा ना। तू नको याने सॉरी म्हणू काका। आता नाही रडायचं आकाश, आता नाही रडायचं। अरे चूक तुझी नाहीच आहे, चूक माझी आहे। तुला या परिस्थितीत मी एकट्याला सोडून जात होतो। अरे घाबरलो होतो रे, पण नाही, आता तुला कधी मी एकटं सोडून जाणार नाही। आणि जे करायचंय ना ते तू नाही आपण करायचं। सॉरी भाऊजी सॉरी, माहित नाही कसलं वारं शिरलं होतं डोक्यात माझ्या आणि तुम्हाला सोडून निघून जायचा विचार केला। माफ करा भाऊजी प्लीज। नाही नाही तुम्ही प्लीज सॉरी म्हणू नका। तुम्ही सगळे घर सोडून जात नाही येत नाही हेच बास आहे। माझ्या जीवात परत जीव आला बहिणी, आता सगळं ठीक होऊन जाईल। आम्ही बँकेतून आलोय, नोटीस मिळाली असेलच तुम्हाला।
हो सर ते कोण कोण कशात आज आम्ही इथल्या वस्तूंची चाचपणी करणार आहोत. सगळ्यांची किंमत ठरवली जाईल. मी 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 हात जोडते. इथे असं काही करू नका ना प्लीज. आमचं राहतं घर आहे हो. मॅडम प्लीज, आम्ही फक्त आमचं काम करतोय. तुम्ही सर्वजण इथेच थांबा. चला सर. बाबा अरे तू थांबलेस बाळा. म्हणजे काय, मला प्रॉमिस केलं तर अशी कशी सोडून जाईल मी. बाबा कसं वाटतंय तुम्हाला आता? थोडी थोडी गुंगी आहे. हो हो हो, त्याचा परिणाम राहतो थोडा. मिसेस ठाकूर, ही औषधांची लिस्ट. यामध्ये काही औषधं आणि इंजेक्शन्स आहेत, ती तुम्हाला आणावी लागतील. ओके, मी आणते. हो, पण लगेच घेऊन या. खरं म्हणजे मिस्टर ठाकूरांना मी हे सांगितलं होतं आणायला, पण कदाचित राहून गेलं असेल. अरे म्हणजे आकाश आलं नाही अजून. नाही नाही बाबा, ते आताच येऊन गेले. आपल्या जमिनीचं काम सुरू झालं ना, म्हणून जावं लागलं त्यांना. अरे वा. झालं सुरू. हो, म्हणूनच आता जरा बिझी पण झालेत ते. चला, टेन्शन गेलं टेन्शन. सर, तुम्हाला एक गुड न्यूज देतो. उद्या तुम्ही घरी जाऊ शकता. थँक्यू थँक्यू डॉक्टर, थँक्यू. बस आता आणखी काही नको. कधी एकदा नातवांचं तोंड बघतो असं झालं मला. टेक केअर. बापरे, बाबांना घरी नेल्यावर ते घर आपलं तरी असेल का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.